सूरज 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 शंकराला माझ्या महादेवाला माझ्या शंकराला माझ्या. यावेळेस अगदी विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. 3 फलंदाज 3 मोहरे डगावच्या आश्रयाला. रायझिंग स्टार पिरंगुट संघ आता मात्र बॅकफुटवरती ढकलण्याचं काम अमित आणि ओमकार बिलार यांनी केलं, कारण 3 महत्वाचे मोहरे टॉप ऑर्डर अक्षरशः ढासळलेला आहे. नवीन बॅटर आता आपण बघायचं मैदानामध्ये अथर्व पवळे. अथर्व पवळेचा बोलबाला आपण गोलंदाजीमध्ये बघितलाय, आज फलंदाजीची जबाबदारी आहे. 17 वरती 3. क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न, मैदानामध्ये शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये ओमकार बिलार हे चेंडूला इथे कव्हर करतायत. मी सांगितलं ना, मुळशी तालुक्यामध्ये ज्यावेळेस टॉप 5 प्युअर ऑलराऊंडर काढले जातील ना, त्या टॉप 5 मध्ये येणारा खेळाडू म्हणजे ओमकार बिलार आहे. एक प्युअर ऑलराऊंडर आहे आणि त्याची भूमिका त्यांनी दाखवली. समोर मात्र बघायचं आज अथर्ववरती जबाबदारी आहे. आज मी अनेक दिवस आपण पाहिले तर प्युअर गोलंदाज, वेगवान गोलंदाज, पिरंगुटगावची बुलेट ट्रेन म्हणून देखील मी त्याला संबोधतो. आज बॅटिंग करायची आहे. हो, यावेळेस हलकीसी अपील तिथे मैदानाच्या मध्ये बघायचं केली जातीये. परंतु मला बघायचं मैदानामध्ये पंचाने सांगितलंय चेंडू थोडासा खाली कदाचित पिच झाला असावा तिथे. चर्चा करतायत, चर्चा आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला शंकर सुतार आहेत, दुसऱ्या बाजूला पण मैदानामध्ये बघतोय ओमकार आहेत. चर्चा केली जाते पंचांसोबत. तो मैदानामध्ये बघायचं पुढे एकदा. पंच मात्र आपल्या निर्णयावरती ते ठाम आहेत. संघाची धावसंख्या 17 वरती 3. ओमकार तयार. क्रॉस बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये पुढे येतो होता. आता मात्र बॅटची इनसाइड एज टप्पा पडल्यानंतर आपण पाहिले गेले तर बॅटच्या आतल्या बाजूची कडा घेत असताना मात्र शंकर सुतार यांच्या हातामध्ये चेंडू आला नाही आणि तोपर्यंत इथे घेतली जाते एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 18 वरती. 17 वरती जो ब्रेक लावला होता तो कुठेतरी आता मात्र एक्सेलेंट वरती पाय देण्याचं काम इथे अथर्वने केलं. एक सिंगल इथे आली. समोर मंगेश बलकवडे 4 चेंडू खेळलाय, 1 धाव आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आली आहे. ओमकार तयार. यावेळेस आपण पाहतोय फॉलिंग स्वीपचा स्ट्रोक. चेंडूला पाठवलंय डीप फाईन लेगच्या दिशेने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मंगेश बलकवडे ट्रेडमार्क चौकार. चौकार येथे आला. चौकाराच्या मदतीने आता धाबलकावरती धाबा ज्या आहेत त्या 22-22. सांगितलं ना की आपण पाहिलं गेलं तर त्या धावसंख्येवरती गाडी अडकली होती, त्या खड्ड्यामध्ये गाडी अडकली होती. त्या खड्ड्यातून बाहेर काढायचं काम अथर्वने केलं आणि त्या गाडीला वेग देण्याचं काम आता इथे मंगेश बलकवडेने आपल्या हाती घेतलंय. चौकार खेचलाय 22 वरती 3. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आता मात्र रिव्हर्स स्ट्रोक इथे खेळायचा प्रयत्न होता. फटका तर मात्र बॅट आणि बॉलमधला संपर्क बघायला मिळालेला नाही, परंतु 22 रोपड सिंगल इथे आली. स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल मंगेश बलकवडे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 विकेट आहेत आणि 23 वरती धावफलक आहे. रोटमलात क्रिकेट क्लब लवळे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीनाथ क्रिकेट क्लब पुनावळे ताथवडे. श्रीनाथ 11 पुनावळे या 2 संघांमध्ये यानंतरची होणारी मॅच. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी तयार राहायचंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 23 वरती धावफलक. मैदानामध्ये आपण पाहतोय छोटासा ड्रिंक ब्रेक देखील आहे, कारण अखिल कासारांबोली संघ जर आपण पाहिलं तर बरेचसे खेळाडू थोडेसे सकाळचं सत्र म्हटलं की धावपळ असते आणि ट्रॅव्हलिंग करून व धावपळ करत येऊन मात्र मैदानावरती येणं, तिथे 100% एफर्ट्स देणं हे सोपं नसतं. परंतु आपण पाहिलं तर अखिल कासारांबोली संघाने आतापर्यंत रायझिंग स्टार पिरंगुट संघावरती
ते वर्चस्व राखलेलं आहे. परंतु बघायचंय मंगेश बलकवडे आणि दुसऱ्या बाजूला अथर्व, ही जोडी मैदानामध्ये कशा प्रकारे कामगिरी करणार, ही पार्टनरशिप महत्वाची आहे. ओमकार नाणे आपण पाहिलं होतं दुसऱ्या बाजूला शंकर सुतार. फिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव इथे करतायत, त्यांना माहिती आहे ही 2 षटकं आपल्यासाठी अतिशय महत्वाची असतील. गोलंदाजीसाठी गोलंदाज झालाय समीर कांबळे. सॅम बॉलिंग ट्रॅक वरती तयार. समोर मात्र मंगेश बलकवडे. मंगेश बलकवडेला दाखवून द्यावा लागेल, मला मुळशी तालुक्याचा फायटर जेट का म्हटलं जातं ना, ते दाखवावं लागणार आहे. यावेळेस बॅकफुटला गेले, पंच केलाय, इनसाइड आउटचा स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर मध्ये 1 बाउन्स, धावा मिळतील 4, खणखणीत चौकार. मार्केट आता आपलाय. ऋषी मंगेश मंगेश बलकवडेला माहिती आहे आपलं मार्केट आता आपणच तयार करायचं. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिलं गेलं तर मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे माजी सचिव श्री उर्फ बाबू काटे यांचं आगमन झालेलं आहे. श्री आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. त्यानंतरच्या मॅच मध्ये आपल्याला इन ऍक्शन आपल्याला बघायला मिळतील. लोअर फुल टॉस होता, पुन्हा त्या शफल झाले, क्रीजच्या डीप मध्ये गेले, मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक बघायचे मैदानामध्ये बंटी चेंडूला कव्हर करतो आणि तोपर्यंत मैदानामध्ये घेतली जाईल एक सिंगल. बंटीचा आपण पाहिलं तर आपल्या खेळीचा बोलबाला स्वर्गीय पप्पूभाऊ गावडे, निलेशभाऊ गावडे यांच्या स्मृतींच्या निमित्ताने स्मृती चषकाचं आयोजन लवळे गावचं मैदान अक्षात ताकदीने गाजवलं मात्र बंटीने. 28 वरती धावफलक. समोर मात्र बघायचे पुढे अथर्व, आखो टप्प्याचा बॉल पुल केलाय, चेंडू मिड विकेटला गुल झालाय. अथर्वच्या बॅट मधून सिक्सर. यावेळेस आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये कडक स्ट्रोक दाखवला आणि असं म्हणतात ना, कधी कधी स्वतःची सावली जर निर्माण करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला स्वतः उन्हात उभं राहावं लागणार आहे आणि ते अथर्व इथे करतोय. जर मला यानंतरच्या इनिंग मध्ये मला गोलंदाजी करायची आहे, मला धावा जर अधिक असतील तर माझी गोलंदाजी मला चांगल्या करण्यासाठी मदत होईल आणि आता मला स्वतः बॅटिंग करायची आहे. त्यासाठी त्याच्या बॅटमधून आलेला षटकार आहे. सॅम पुन्हा तयार, राऊंड द विकेट. पुढे त्या टप्प्याचा बॉल पायावरती टाकलेला चेंडू होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू इथे खेळला जाईल. सिंगल तर मैदानामध्ये घेतली जाते. फेकी वा लाजवाब फेकी पाहायला मिळाली. एक धाव इथे मैदानाच्या आतमध्ये आली. एका धावेने संघाचा धावफलक थोडासा इथे आकार बदलत आहे. स्कोरबोर्ड वरती 35. 3.4 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. मंगेश बलकवडे देखील चांगल्या प्रकारची साथ इथे मात्र अथर्व पोवळे देतोय. क्षेत्ररक्षणामध्ये पुढे थोडासा बदलाव जो मात्र इथे केला जाणार आहे. मंगेश बलकवडे 8 चेंडूमध्ये 10 बनवल्यात, 5 चेंडूमध्ये 8 बनवतोय अथर्व पोवळे. हा चेंडू देखील आपण पाहतोय यावेळेस थोडासा बाहेर ठेवलेला चेंडू होता. बॅकअप साठी खेळाडू नाहीये, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न राहिला परंतु धावेसाठी नकार कळवला. दुसऱ्या धावेसाठी मंगेशने. वाईट +1 अशा तशा 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये येणार आहेत. अफलकावरती 37. तर मैदानामध्ये आपण पाहतोय मंगेश बलकवडीची खासियत आहे, असं म्हणतात ना, तुम्ही कुशल नेतृत्व केव्हा करता, ज्यावेळेस फक्त तुम्ही स्वतः तलवार घेऊन लढले म्हणजे तुम्ही कुशल नेतृत्व करू शकत नाही. त्यासाठी तुमच्या साथीदारांवरती देखील तितकाच विश्वास असायला हवा आणि तेच मात्र मंगेश इथे दाखवतोय. व्हाईट बॉल पुढे येतात, अतिरिक्त धाव. सॅम वरती देखील थोडासा आता प्रेशर आहे. 38 वरती धावफलक. सॅमला मला वाटतं मग पाहिलं तर जो चांगला स्टार्ट ओमकारांना भिलार आहे, त्याचबरोबर पाहिले गेले तर अमितने करून दिलाय, तो स्टार्ट आपल्याला कंटिन्यू ठेवायचा आहे. पुढे आता खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळला जाईल. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मधून मात्र बघायचंय. ऋषी चेंडूला कव्हर करतोय. सिंगल इथे आली आहे. फेकी अचूक पाहायला मिळाली. त्यांना माहिती आहे की आता एका धावेला इथे महत्व द्यायचंय आपल्याला. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 39 रन. लॉस ऑफ 3 विकेट.
पुण्यात गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण बघतोय मैदानाच्या मध्ये तयार असतील. समीर खोलवर टप्प्याचा बॉल पायामध्ये टाकला होता हलक्यातनं. यावेळी आपण पाहतोय मनगडच्या साह्याने वळवलेला बॉल मिड विकेटच्या दिशेने. एक सिंगल इथे घेतली जाईल. षटक क्रमांक संपलं जातं. इथे चौथा 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 40 रायझिंग स्टार पिरंगुट संघ आपण पाहिलं तर आता मात्र थोड्याशा 10ची सरासरी राखण्यामध्ये तो संघ यशस्वी होतोय. शेवटचं षटक तोडाफोडीचं षटक, धावा बनवण्याचं षटक, हाणामारीचं षटक. चाळीस वरती तर मॅचकडे पण जाऊयात. पुन्हा एकदा 40 वरती धावफलक. स्पीडअप करा टीम. कॅप्टनचं लक्ष वेधणारे आज आपण पाहिलं तर बरेचसे सामने खेळवायचे. तर आता गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण मैदानाच्या मध्ये बघूयात. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आशिष कांबळे. पहिलाच बॉल होता ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू ठेवलाय. अगदी फलंदाजाने मात्र चेंडू सोडून दिला. ओमकारांना बिलार यांच्याही हातामध्ये चेंडू आला नाही. अगदी थर्डमॅनच्या खेळाडूने ती चेंडूला फील्ड केला. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव इथे आपण पाहतोय आले असेल. अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या 42 वरती. अथर्व पोवळे पुढे सरसावत खेळायचा होता. यावेळेस मात्र बॅटला ब्रश करत चेंडू विकेट किपर ओमकारांना बिलार यांच्या हातामध्ये जाऊन विसावला. इथे विकेट. फलंदाज मैदानामध्ये बाद होतोय. अथर्व पोवळे. थँक्यू. तर मॅचकडे आपण बघतोय. पुढे आता 42 वरती 4 नवीन बॅटर यावेळेस मैदानामध्ये दाखल झालाय. सौरभ गोळे स्पर्धेच्या निमित्ताने मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे माजी अध्यक्ष, प्रसिद्ध बैलगाडा मालक आणि फायनल सम्राट संजीव गोडांबे यांचा देखील आगमन झाले. संजीव आपलं देखील स्वागत. विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती यानंतरच्या मॅचचा टॉस आपल्या शुभ हस्ते केला जाणार आहे. सिंगल घेण्याचा प्रयत्न. स्वतःकडे स्ट्राईक. वेग प्रचंड वेगाने चेंडू मात्र फेकी केली आणि इथे मैदानात अगदी 22 रोपण सिंगल आली आहे. ओमकारांना मात्र तिथे निराशा आहेत. ते सांगतायत की हा बॉल तुम्ही कलेक्ट करणं गरजेचं होतं. एक धावा आली. एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय पुन्हा एकदा धावफलकावरती 43. शेवटच्या षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक. मंगेश बलकवडे स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. संयम, शांतता ही मंगेश बलकवडेची ओळख. परंतु ज्यावेळेस बॅट हातामध्ये असते ना त्यावेळेस एक वेगळं आक्रमक रूप त्याचं बघायला मिळतं. पुन्हा एकदा बघायचं मैदानाच्या आतमध्ये शफल झाले. क्रीजच्या डीप मध्ये गेले होते परंतु मैदानामध्ये बघायचं चेंडू इथे डॉट आलाय. संघाची धावसंख्या आपण मैदानाच्या मध्ये आपण बघणार आहोत इथे आणि तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जात आहे. अगदी बघायचं इथे चेंडू मात्र ज्या प्रकारचा आर्म स्टाईलने गोलंदाजी केली जाते ना ते अगदी योग्यरित्या आहे की नाही हे तिसरे पंच तपासतायत. आता बॅटिंग टीमचा आपण पाहतोय अशाकडे हा रिव्ह्यू. अनेक वेळा आपण पाहतो खऱ्या अर्थानं मलिंगावरती देखील असे अनेक ऑब्जेक्शन येताना आपण बघितलेले आहेत. ज्यावेळेस एखादा गोलंदाज अगदी कानाच्या खालूनही कधी कधी चेंडू ज्यावेळेस टाकला जातो. इट्स अ फेअर डिलिव्हरी.
नफलकावरती 43. आशिष कांबळे पुन्हा एकदा आपण पाहतो अगदी मलिंग स्टाईलने मात्र तो गोलंदाजी करतो आणि विशेष आपण पाहिलं गेलं तर आज अखिल खासदार आंबोली संघ मोठ्या तयारीनिशी आलेली आहे. समोर मंगेश बलकवडे. याही वेळेस आपण पाहतोय फायनलच्या दिशेने चेंडू खेळलाय. शुभम डीप मध्ये आहे. सिंगल तरी ती घेतली जाणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? प्रयत्न केलाय. बघायचंय मंगेश बलकवडे स्वतःकडे स्ट्राईक ठेवायचा इथे प्रयत्न करेल आणि त्या प्रयत्नामध्ये यशस्वी जरूर राहिला, परंतु स्वतःची विकेट इथे सौरभने सॅक्रिफाईस केली आहे आणि आताची 1 रन शॉट. मला वाटतं आताची एकही धाव मिळणार नाहीये. विकेट आपण पाहतो मैदानामध्ये गमावली आणि परंतु एकही धाव तिथे मिळवता आली नाही मंगेशला. नवीन बॅटर पुण्याच्या मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय दाखल इथे होतील. मॅच कडे आपण बघतोय पुढे मैदानाच्या मध्ये आता गोलंदाजीसाठी गोलंदाज खोलगटाचा बॉल यावेळेस उडवलाय. मिड विकेटला खोदून काढलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मंगेश बलकवडेचा कडक प्रहार. हा षटकार. Exclusive. SMR. आता जर आपण पाहिलं तर मैदानामध्ये षटकार इथे आलेला आहे. ह्या धावा अतिशय महत्वाच्या असणार आहेत. त्या फायटिंग साठी महत्वाच्या ठरतील आणि मंगेशला माहिती आहे इथून पुढे जेवढ्या काही धावा येत आहेत तेवढ्याच धावा आपल्यासाठी महत्वाच्या. 49 वरती 5 शेवटचा बॉल. पुण्याचा गोलंदाज सय्यर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. लोअर फुल टॉस पिकअप स्ट्रोक पिक केलाय आणि चेंडूला पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. आउट ऑफ द स्टेडियम. षटकार. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय आलेल्या धावा. पहिल्या डाव पहिली इनिंग इथे संपली जाते. धावफलकावरती 55 आणि आता मात्र आपण पाहतोय 56 धाव्यांचं टार्गेट ठेवलेलं आहे अखिल खासदार आंबोली संघासमोर. तर चला विनंती करतो आपण मैदानामध्ये मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनने जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे. एका लाईनीत एका ओळीमध्ये आपण सगळेजण मैदानाच्या बाहेर जाणार आहोत. एका लाईनीत एका ओळीमध्ये मैदानाच्या आतमध्ये येणार आहोत. क्रिकेट हा डिसिप्लिन खेळ आहे आणि हाच आदर्श घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. तर बघायचं मैदानाच्या आतमध्ये मॅच कडे मी पुढे तुम्हाला इथे घेऊन जाईल. आपण पाहतोय म्हाळुंगे क्रिकेट क्लब करांचे बहारदार आयोजन. म्हाळुंगे करंडक यानंतरची होणारी मॅच रुटमलात क्रिकेट क्लब लवळे विरुद्ध श्रीनाथ 11 पुनावळे या दोन संघांमध्ये यानंतरची होणारी मॅच. तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. या सामन्याचा टॉस करण्यासाठी मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे माजी अध्यक्ष संजय भाऊ गोडामे यांच्या शुभास या सामन्याचा टॉस केला जाईल. तर संजय भाऊ या आपल्या शुभास टॉस केला जातोय. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहिले गेले तर एक क्रिकेट व्यक्तिमत्व आणि क्रिकेटसाठी नेहमीच खऱ्या अर्थानं आणि विशेष आपण पाहिले तर म्हाळुंगे संघाचे सपोर्ट सिस्टम म्हणून ज्यांना आम्ही पाहतो सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय मुरलीधरजी गायकवाड यांचं देखील याक्षणी आगमन झालेलं आहे. त्याचबरोबरीने सुनीलजी मारणे हे देखील उपस्थित होत आहेत. दोन्ही अतिथींचा यशाकडे म्हाळुंगे करंडकमध्ये स्वागत करतो. विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. आणि पहिला डाव इथे संपलाय. 55 झालेल्या 56 बनवायचे आहेत आणि या धावा कशा प्रकारे बनवले जाणार हे ऐकण्यासाठी मी तुम्हाला घेऊन जाईल. एक कोकणचा गोड आवाज मोठमोठ्या स्पर्धेमध्ये यांचा आवाज आपण अनेक वेळा ऐकतो. यानंतर ऐकूयात पुढे एकदा गोपी जाधव सरांना. गोपी सर या आपलं देखील म्हाळुंगे करंडकमध्ये स्वागत आहे. हॅलो धन्यवाद.
म्हाळुंगे क्रिकेट क्लब म्हाळुंगे आयोजित क्रिकेटचा सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्वजण अंतिम दिवसामध्ये दाखल झालो. याचसाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिवस गोड बाबा आणि अगदी या ओळीप्रमाणे आज शेवटचा दिवस गोड ठरतोय. लाखो रुपयांची पारितोषिकं आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आयोजकांनी गेले अनेक दिवस घेतलेली मेहनत आणि त्यांच्या मेहनतीचे हे फळ आज अंतिम दिवसामध्ये आपण अनुभवतो आहोत. सर्व संघ खेळाडू यांचं देखील आम्ही स्वागत करतो. पहिल्या डावामध्ये आज अंतिम दिवसाला सुरुवात होत असताना पहिला सामना रंगला आहे, जिथे आपण ऐकलं मावळ भूषण महाराष्ट्रातील एक ख्यातनाम समालोचक आमचे जवळचे मित्र सुमित सोनवणे सरांना धन्यवाद. याच परिसरातील एक युवा आवाज तुषार गवारे सर हे देखील आमच्यासोबत जोडले जाणार आहेत. परंतु आपल्या सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आता दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. लक्ष ठेवलेलं आहे या मॅच मध्ये 56 धावांचं. 30 बॉल मध्ये 56 धावा 11.2 ही सरासरी गरजेची असेल या सामन्याला जिंकण्यासाठी, कारण सुपर 8 चा थरार आता सुरू झालेला आहे आणि त्यासाठी दुसऱ्या डावामध्ये धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 2 फलंदाज मैदानामध्ये खेळपट्टीवर रवाना झालेले आहे. स्ट्राईक एंडला बंटी लांडगे आणि नॉन स्ट्राईक एंडला आहे त्याच्या बरोबरच ओंकार नाना भिलारे. हे 2 फलंदाज सुरुवात करतील तर पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी खांद्यावर घेत असताना गणेश कुराडे. तर ऑल सेट आणि आता डावाला सुरुवात होते. दुसऱ्या डावाला सुरुवात. 56चं लक्ष. पहिला बॉल. पहिल्याच बॉल साठी ओटी विकेट. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. फुल लेंथ होता. टप्पा पाहिल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय बॉल आणि डॉट बॉलने सुरुवात झाली. 11.2 ची सरासरी गरजेची आहे. त्यामुळे प्रत्येक बॉल तोलून मोजून मापून खेळावा लागेल या मॅच मध्ये, कारण सुपर 8 चा थरार रंगलाय आणि पहिल्याच बॉलवर बीट केलाय. नेक्स्ट बॉलवरती विकेट. तयार आहे गोलंदाज. 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर सध्या पेट्रोलिंग करत असताना समोर खेळा. बॅटचा फेस समोर होता. फिल्डर आहे तिथे आणि ते कॅच ऑफ. खरा फिल्डिंग. एक तर मिळाली आता दुहेरीचं रूपांतर पूर्ण केलं जातंय. मिळत आहेत 2 धाबा. खराब क्षेत्ररक्षण. कॅच सोडलाय. मॅच सोडावी लागेल का हा प्रश्न आता निर्माण झाला आणि ते मोठी संधी पुढच्या दाराने आली आणि मागच्या दाराने निघून गेली. आता असा प्रश्न विचारावा लागेल. सकाळी डोक्याला लावायचं तेल हाताला लावून आलाय का फिल्डर? एवढा सोपा झेल होता. ये लॉलीपॉप था छोड दिया. पण तो कॅच सोडून चालणार नाहीये. धावा मिळालेल्या आहेत 2. 28 बॉल मध्ये 54 धावा या सामन्यामध्ये आता बनवायच्या असतील. दुसऱ्या बॉलवर 2 आल्यात. मोठं जीवनदान बंटी लांडगेला. पुढच्या चेंडूसाठी सज्ज. उलट दिशेने खेळाय. फ्लाय स्लिप आणि गलीमधून काढायचा होता पण तो लॉंग स्टॉपला चाललाय बॉल. फिल्डर आहे. बडेल प्रेक्षक. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. चे 6 धावा धाव फुलकावर. उलटा पुलटा अल्टी पलटी आणि त्यानंतर लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. चौकार. चौकाराबरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 6. 27 बॉल मध्ये 50. अजून एक वेळेला तोच प्रयत्न होता. या बीला थर्डमॅनला जातोय. फिल्डर आहे तिकडे. एकच धाव मिळेल. सिंगलने स्ट्राईक रोटेट झाली. मागच्या बॉलवरचा चौकार. तिथून धावसंख्येला वेग मिळालाय. 26 बॉल मध्ये 49 अजून बनवायचे आहेत, कारण 56चं लक्ष आहे इथे या सामन्याला जिंकण्यासाठी. अखिल कासारामोळी क्रिकेट क्लब हा संघ इथे धावसंख्येचा पाठलाग करतोय, परंतु या धावा वाचवायच्या आहेत. गणेशवर पहिल्याच ओव्हरमध्ये धावा खर्च करत असताना एक चौकार वसूल केला, परंतु पॉवर प्लेचं षटक भरपूर महत्वाचं राहतं. पुढचा चेंडू पुन्हा गणेश तयार. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय, म्हणजेच काय तर गणेशचं कमबॅक झालंय. वेलकम बॅक आणि कमबॅक या दोन गोष्टी भरपूर महत्वाच्या राहतात. या पिला मागे गेला, क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न, परंतु कनेक्शन येथे मिळू शकलेलं नाहीये आणि त्यामुळे हा बॉल डॉट बॉल गेला. पुढच्या चेंडूसाठी तयार. पुन्हा वरती विकेट. गणेश बॅक ऑफ द हँड, पण तू क्रॉस बॅटने खेळलाय. डीप मिड विकेटला बॉल जातो. एक मिळाली. दुसऱ्या धावेसाठी कॉल आहे. येस नो बेट. अखेर कॉल स्वीकारलाय
आणि जिथे एकच मिळू शकली असती तिथे 2 मिळाल्या. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक 2 पायांच्या मधून चेंडू निघून गेलाय. पहिल्या षटकाचा केस संपला. धावसंख्या स्कोर कार्ड आहे 9, बिनबाद 9. 56चा पाठलाग करायचा आहे. महाळुंगे क्रिकेट क्लब महाळुंगे आयोजित भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा, अंतिम दिवसाचा सोहळा आपण अनुभवतो आहोत. प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम 1 लाख व आकर्षक भव्य दिव्य चषक. द्वितीय क्रमांकासाठी तब्बल 70,000 व आकर्षक चषक आहे. तृतीय क्रमांकासाठी तब्बल 50,000 व आकर्षक भव्य दिव्य चषक. चतुर्थ क्रमांकासाठी रोख रक्कम 30,000 व आकर्षक भव्य दिव्य चषक. वैयक्तिक कोट्यात देखील अनेक पारितोषिके आहेत. म्हणजेच काय, ते पारितोषिकांची खैरात आहे. या परिसरातील खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म, भव्य दिव्य असं हे आयोजन. अखिल महाळुंगे गाव, समस्त ग्रामस्थ महाळुंगे गाव व महाळुंगे क्रिकेट क्लब या सर्वांच्या सौजन्यातून हा सोहळा येथे उभारला गेला. याची देही याची डोळा. हा सोहळा आज अंतिम दिवसामध्ये रंगतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि त्यासाठी बॉलिंग एंडवर बॉलर तयार होतोय. अथर्व पवळे एक चांगला ऑलराऊंडर, पण आता बॉलिंग चांगली करावी लागेल. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजाची धुरा त्याच्या खांद्यावर दिली आहे, पण तो स्ट्राईक एंडला आहे. त्याच्या समोर बंटी लांडगे पहिला चेंडू फेस करण्यासाठी तयार. शॉट अप गुड लेंथ होता, वेग धारण केलाय. टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा बॉल बीट केलाय. नजर नव्हती, हँड अँड आय कोऑर्डिनेशन प्रॉपर पाहायला मिळालं नाही आणि त्यामुळे इथे बीट झालाय. शॉट अप गुड लेंथ, लाईन चांगली होती, खांद्याचा वापर केला आणि त्यानंतर शरीराचा वेध घेतला इथे बॉलने. पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय. आता समीकरण बदलेल. चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे 23 बॉल मध्ये धाबा बनवायचे तिथून पुढे जिंकण्यासाठी. त्यानंतरचा बॉल स्लाइस केलाय, एक्स्ट्रा कव्हरला जाईल. स्वीपर कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय, पण इथे देखील मिळणार आहेत 2 धावा. गती होती, गतीसोबत स्लाइस केला बॉल. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून स्वीपर कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल झाला, तिथे मिळतं 2. दुहेरीच्या बरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 11. 22 बॉल मध्ये 45 धावांची अजूनही गरज आहे. रिक्वायर रन रेट 12.27. म्हणजेच काय, गिअर शिफ्ट करणं गरजेचं आहे. आतापर्यंत जर तुम्ही लोकल मध्ये बसला असाल तर तुम्हाला वंदे भारतचं तिकीट आता काढावं लागेल, कारण 56चं टार्गेट आहे. गोलंदाज तयार ओव्हर द विकेटने. अथर्व यावेळेला ऑन साइडला टार्गेट केलाय. फिल्डर डीप मध्ये, लॉंग ऑनला टिपलाय झेल आणि ते फलंदाज ओंकारचा संपतोय खेळ. पहिला धक्का, 11 धावा. बंटीचा खेळ संपलाय, 11 धावा, 1 गडी बाद. पहिला धक्का, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला खूप चांगला झेल टिपला गेला आणि तिकडे फिल्डिंग करत होता फिल्डर स्वप्नीलने तो झेल टिपला आणि या विकेटचं महत्व त्याला माहिती होतं की ही विकेट महत्वाची आहे. प्रयत्न चांगला केला होता, परंतु त्या प्रयत्नांना अपयश. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय, शंकर सुतार. आता संघाची जबाबदारी खांद्यावर घ्यायची आहे, कारण सुपर 8 मध्ये आता नॉकआउट मध्ये सामने रंगलेत. इथे जिंकला तर पुढच्या फेरीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला तर आज टाटा बाय बाय करावा लागेल आणि त्यामुळे इथे धावा गरजेच्या आहेत. आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर गेलाय, परंतु इथे व्हाईट बॉल, येस अंपायर सिग्नल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 म्हणजे व्हाईट बॉलची घोषणा झाली. एक एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. बरोबर धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे 12. 1 गडी गमावलाय. 21 बॉल मध्ये 44. ऋषिकेश प्रत्येक चेंडूची अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. एक चांगले गुणलेखक ऋतुराज, येस ऋतुराज आहेत आमच्या सोबत आणि सध्या धावफलकावर प्रत्येक अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. व्हाईट बॉल बरोबरच अजून एक व्हाईट बॉल आलाय. म्हणजेच काय तर गती वाढवली पण तू नियंत्रण कुठेतरी गमावले आणि हे करून चालणार नाहीये. 21 बॉल मध्ये 43. मॅच ऑन, गेम ऑन करावा लागेल. ओडी विकेटने पुढचा चेंडू. फुलेलींचा बॉल बॅटच्या टूला, खालच्या हिश्श्याला कनेक्शन, तिथून वळवलाय बॉल. मिड विकेटचा खेळाडू वायडिश मिडॉनला दाखल झाला, तिथे मी ते सिंगल एकेरी दुहेरी धावांनी आता काहीच चालणार नाहीये. चौकार षटकार गरजेचे असतील, परंतु स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आणि त्यासाठी हे एकेरी धाव आत्मविश्वास देईल. 20 बॉल मध्ये 42 धावांची अजूनही गरज. 14 ला 1. दुसरं षटक, 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. अथर्व पवळे
आतापर्यंत एकही मोठा फटका येऊ दिलेला नाहीये आणि ही खासियत आहे या बॉलरची. पुन्हा आपटलाय चेंडू, परंतु ताकद लावली आहे आणि आता सरळ पाठवलाय डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर हा दमदार रुबाबदार षटकार. क्षेत्ररक्षकाने भरपूर प्रयत्न केले, शर्तीचे प्रयत्न, परंतु ते कमी पडलेत. त्यानंतरचा बॉल भन्नाट वेग होता, शॉर्ट स्टॉपला गेलाय बॉल, डायरेक्ट हिट साठी प्रयत्न आणि ते 1 रन खात्यामध्ये ऍड होईल. षटकाची होती समाप्ती. 2 षटक संपली आहेत. मागच्या ओव्हर मध्ये 5व्या बॉलवर जो षटकार आला तो षटकार भरपूर काही देऊन जाणारा ठरलाय. बॅटिंग टीम साठी आता धाबा झालेल्या आहेत 21 धाबा, 1 गडी गमावलाय. 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी बनवायचे आहेत इथून पुढे 35 धाबा. 11.67 ची गरज आहे. आता रिक्वायर्ड रन रेट वाढलाय, परंतु त्यावर नियंत्रण ठेवायचं असेल तर फटकेबाजी गरजेची आहे आणि हे 2 फलंदाज ज्या पद्धतीने खेळत आहेत त्यांच्याकडे ती क्षमता आहे, त्या क्षमतेचा वापर करावा लागेल. अभिनय तो कभी नाही, सुपर 8 चा थरार. शक्य तेवढे प्रयत्न केले की अशक्य असं काहीच नसतं. ते शक्य तेवढे प्रयत्न आता करायचेत, मेहनत करावी लागेल. मेहनत, जिद्द, चिकाटी, सातत्य या सर्व गोष्टी तुम्हाला गुगलच्या प्ले स्टोअरवर किंवा ॲपलच्या ॲप स्टोअरवरून डाउनलोड करता येत नाहीत, त्या घडवाव्या लागतात आणि मैदानाच्या आतमध्ये आता मेहनत करावी लागेल. 18 मध्ये 35 आणि त्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर आहे मंगेश बलकवडे, एक नामांकित खेळाडू, नामांकित गोलंदाज. 3ऱ्या षटकामध्ये दाखल झालाय. समोर असेल बंटी लांडगे, 6 मध्ये 14 वर खेळतोय. बंटीने स्वतःचा क्लास दाखवलाय. स्ट्राईक एंडला ओंकार आहेत. दोन फलंदाज सेट झालेत. पुढे येणारे 18 बॉल भरपूर महत्वाची अस्तित्वाची लढाई आणि ज्यावेळेला अस्तित्वाची लढाई असते त्यावेळेला सामदाम दंडभेद हे वापरावं लागतं, परंतु ते क्रिकेटमधलं असावं. षटकाला सुरुवात. पहिला चेंडू वेग होता, उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, स्लाइटली ओव्हर पिच बॉल. नजर नव्हती, नजर हटी तो दुर्घटना घटी. अनेक वेळेला तुम्ही रस्त्याने प्रवास करत असताना वाचलं असेल, परंतु इथे देखील तेच पाहायला मिळालं. पहिलाच बॉल लेंथ बॉल होता, त्याच्यावर छेडछाड करण्याचा प्रयत्न केला गेला आणि आता आलाय हा डॉट बॉल. डॉट बॉल म्हणजेच स्वतःच्या कुऱ्हाडीने स्वतःचा पाय तोडल्यासारखा. इथे डॉट बॉल खेळून चालणार नाही. प्रत्येक चेंडूवरची धाव महत्वाची, धावांसाठीची धावाधाव अशी चालू राहणार आहे. 21 ला 1, 17 बॉल मध्ये 35. मंगेश बलकवडे पहिल्या बॉलवर डॉट बॉल टाकत असताना थांबवलंय. स्ट्राईक एंडला आहे शंकर. स्ट्राईक एंडला आपण बघतोय ओंकार नाना भिलारी 6 बॉल मध्ये 14 वर खेळत आहेत. एक मोठा फटका त्यांच्या बॅट मधून अपेक्षित असेल, परंतु ती संधी मिळणार का? प्रयत्न केलाय, बॅट फिरवली आहे, परंतु कनेक्शन झालेलं नाहीये. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. अजून एक वेगवान बॉल, रफ्तार से गिरफ्तार, परंतु आता फटका बनवावा लागेल. काही फटके इन्व्हेंट करावी लागतात. हा चेंडू देखील अचूक टप्प्यावर टाकलाय. अचूकता पाहायला मिळाली मंगेश बलकवडे यांच्याकडून. लगातारचे 2 चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकलेत. पुढचा चेंडू पुन्हा ओरडी विकेटने. स्ट्राईक एंडला आहे ओंकार. या वेळेला कनेक्शन चांगलं म्हणता येईल, परंतु बॉल हवेत. एलिव्हेशन, फिल्डरने झेल टिपलाय, लॉंग ऑफला झेल टिपला जातो आणि आता दुसरा धक्का बसेल. फलंदाज बाद. एकवीस धाबा धाव फलकावर. दुसरा धक्का. 15 बॉल मध्ये आता 35. पुढे एक चांगली इनिंग खेळली. का सर आंबोली संघाला धक्का नाही तर हा धोका मिळालाय, कारण प्रमुख फलंदाज बाद झाला. आता ऋषिकेश आलाय मैदानामध्ये. शंकर सुतार दुसऱ्या बाजूने खेळत आहे. 2 बॉल मध्ये 1 धाव त्यांनी काढली आहे.
3 बॉलवर धाव आलेली नाहीये, म्हणजेच काय आता दबाव बनेल. आता प्रेशर तयार झालाय. ज्यावेळेला प्रेशर तयार होतो, घरातला प्रेशर कुकर शिट्टी मारतो. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये फटके मारायचे, हटके बॅटिंग करायची आहे. कारण 15 मध्ये 35 पाहिलं तर शक्य आणि पाहिलं तर अशक्य. शक्य आणि अशक्य या दोन शब्दांच्या मध्ये काय असेल तर ती तुमची मेहनत आहे आणि आता ती मेहनत करावी लागेल. लेफ्ट हँडर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल. मिड विकेटचा फिल्डर तैनात केला गेलाय. गोलंदाज तयार मंगेश बलकवडे. पहिलाच बॉल भन्नाट वेगाने बाहेर काढलाय, पुढ्यातून वळवलाय. एखादी रेल्वे गाडी ज्यावेळेला ट्रॅक बदलते थोडंसं वळण प्राप्त होतं, तसाच हा चेंडू टप्पा पडल्यानंतर ट्रॅक बदलताना पाहायला मिळाला आणि ते काटा बदललाय चेंडूने असं म्हणायला हरकत नाही. अजून एक डॉट बॉल. या षटकात एकही धाव खर्च केलेली नाहीये मंगेशने. 4 चेंडू निर्धाव टाकलेत. 14 बॉल मध्ये 35. आज त्याच्या गोलंदाजीचा क्लास इथे दिसताना आपण बघतोय. पूर्णपणे स्वतःचा क्लास दाखवला, परंतु स्ट्राईक एंडला ऋषिकेश आहे, त्याच्याकडे क्षमता आहे, त्या क्षमतेचा वापर करायचा आहे. भरपूर बाहेर टाकलाय, कौतुक केलं आम्ही मंगेशचं, पण ते पचनी पडलेलं दिसत नाहीये. त्यानंतर लाईन मध्ये त्याने बदल केला. वाईट बॉल एक्स्ट्रा मिळते. ही एक्स्ट्रा डोकेदुखी ठरू शकेल, ती थांबवायची आहे. 14 बॉल मध्ये 34 धावा. परंतु आज प्रत्येक चेंडूची अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवतायत एक चांगले गुणलेखक याच परिसराला बिलॉंग करतात आणि क्रिकेटवरचं प्रेम दिसून येतं. ओ यावेळेला फ्लाइंग विकेट किपर, परंतु बॉल हातातून निसटलाय. प्रयत्न शर्तीचे केले, मिळेल ती सिंगल. या सिंगल बरोबरच धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 23. 2 गडी गमावले. 13 बॉल मध्ये 33. या चेंडूवर एक मोठा फटका गरजेचा असेल. शंकर सुतार आता स्ट्राईक एंडला. आज ते महादेवाचं रौद्र रूप धारण करावं लागेल आणि त्यानंतर हा चेंडू सीमा पार जर गेला तर मात्र सामन्यामध्ये उलटफेर होऊ शकेल आणि त्यासाठी या चेंडूला मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करणं गरजेचं आहे. शेवटचा चेंडू मंगेश तयार. आतापर्यंत प्रभावी गोलंदाजी. दांडीगुल काठी काढली. परफेक्ट यॉर्कर. यू मिस, आय डेफिनेटली हिट. बॉलच्या लाईनला मिस केला आणि त्यानंतर पठ्ठ्यानं काठी काढली आहे. 3 षटकं संपली आहेत. 56चा पाठलाग करत असताना 23 धावा, 3 गडी बाद. तीन षटकानंतर 23 धावा, 3 गडी गमावलीत. 12 मध्ये 33. आता थोडंसं अवघड झालंय. लहानपणी शाळेत असताना आपण सर्वांनीच नवनीतचं गाईड वापरलंय. त्या नवनीतच्या गाईडवर एक टॅगलाईन असायची, नवनीत हाती आले हो, अवघड सोपे झाले हो. आता इथे नवनीतचं गाईड मिळणार नाहीये, तुम्हाला कष्ट करावे लागतील. 12 मध्ये 33 बनवायच्यात. ते सोपं करायचं असेल तर त्यासाठी मेहनत करावी लागेल आणि आता मैदानाच्या आतमध्ये ती मेहनत करायची ऋषिकेश आणि अमितला. परंतु समोर असेल अथर्व पवळे. या आधीच्या षटकामध्ये त्याने 12 धावा खर्च केल्यात. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहे. परंतु हे षटक जर 15 ते 20 धावांचं झालं तर मात्र शेवटच्या षटकापर्यंत सामना रंगेल आणि तोच प्रयत्न आता करायचा आहे. लेफ्ट हँडर आहे स्ट्राईक एंडला ऋषिकेश. ऋषिकेशसाठी पहिला चेंडू. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलाय. यष्टीरक्षकाच्या मागे फ्लाय स्लिप. बरोबरच आपण पाहतोय शॉर्ट फाईन लेग 30 यार्ड वर्तुळामध्ये आहेत. कव्हरचा क्षेत्ररक्षक 30 यार्ड वर्तुळामधून आता आपण पाहतोय पॉइंट बॅकपट पॉइंटला पाठवला गेलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण लावलाय. एक खेळाडू मिड ऑफला ठेवलाय. एक लॉंग ऑन पाहायला मिळतो. एक डीप मिड विकेट आणि काउ कॉर्नरच्या मध्ये एक डीप स्क्वेअर लावला गेलाय. या हे क्षेत्ररक्षण मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुन्हा तिथे आणलाय. थोडासा वेळ घेतला जातोय क्षेत्ररक्षण बदलण्यासाठी, परंतु वेळ घेऊन चालणार नाहीये आणि असं म्हटलं जातं वेळ आणि खेळ बदलायला वेळ लागत नाही. आता ती वेळ कुणाची बदलणार, कुणाचा खेळ बदलणार. 12 मध्ये 33 बनवायचे. अथर्व तयार. स्ट्राईक एंडला आहे ऋषिकेश. पहिला चेंडू. वाह, वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु ये संपाय सिग्नल वाईट बॉल. आणि आता पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. तिसऱ्या पंचांना पाचारण केलंय. टीव्ही अंपायर आता बिझी होतील. अजय आवळे सर तिकडे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत.
आणि आता ते देखील पाहणी करतील, शहानिशा करतील. एक्झॅक्ट टप्पा कुठे पडलाय, बाहेर गेलाय का, वाईट मिळाला तर थोडीशी आशा पल्लवित होतील कारण एक्स्ट्रा मिळेल. पण हा चेंडू जर चांगल्या टप्प्यावर असेल तर मात्र हृदयाची धडधड वाढेल कारण हा डॉट बॉल येईल. परंतु आता बघूया, तिसरे पंच सध्या पडताळणी करतायत आणि येस अंपायर सिग्नल, इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजे हा चेंडू ग्राह्य आहे. इथे आता रिव्ह्यू गमावलाय बॅटिंग टीम साठी. एकच मिनिट सामना थांबवा. मॅच ऑफिशियल्स, 1 मिनिट सामना थांबवा. वेलकम ऑल ऑफ यू, आपल्या सर्वांचं स्वागत. तर येस कंटिन्यू करा. मगाच्या चेंडूची पुन्हा एकदा पाहणी केली गेली, जो व्हाईट बॉलच्या रूपाने आपण पाहिलं डॉट बॉल आला होता आणि त्यानंतरच्या चेंडूवर लेग बायच्या रूपाने 2 धावा खात्यामध्ये ऍड झाल्या. 10 बॉलमध्ये 31, 25ला 3, 10 बॉलमध्ये 31 बनवायच्यात. अथर्व राऊंड विकेटने आलाय. भन्नाट वेग एक्सप्रेस बॉल. पुणे बेंगलोर, पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर ज्या पद्धतीने भन्नाट वेगाने वाहनं जात आहेत तसाच हा बॉल एक्सप्रेस वेवर टाकावा तसा भन्नाट वेगाने निघून गेला. डोळ्यांची पापणी लवते न लवते तोपर्यंत बॉल विकेट किपरच्या दिशेने निघून गेला आणि पाय चाललेले नाही आहेत. पाय चालणं गरजेचं आहे. तुमच्या हातात किती ब्रँडेड बॅट आहे याला महत्त्व नाही आहे, त्या ब्रँडेड बॅटने तुम्ही किती धावा काढता हे महत्त्वाचं. आणि आता 9 बॉलमध्ये 30 बनवायचे आहेत. दबाव वाढलाय, दडपण निर्माण झाले. अथर्व पवळे, आज अथर्वने चांगली गोलंदाजी केली आणि यासाठी असं म्हटलं जातं बाहुबलीचा कटाप्पा आणि गोलंदाजाचा टप्पा लवकर समजत नाही. तो टप्पा समजलेला नाहीये, पण आता फलंदाज टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करणार का. 9 बॉलमध्ये 30 यावेळेला उचललाय, टप्प्यात आला, आता कार्यक्रम होईल. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर भिरकावलाय. मॅसिव्ह हिट, कडक बेधडक षटकार. थँक्यू. पिकअप शॉट लाईनला पिक केलंय, त्यानंतर टिक केल्याने आता कॅमेरामनने क्लिक केलाय. षटकार डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर भिरकावलाय. आता कमबॅक झालंय. वेलकम बॅक आणि कमबॅक तुम्हाला जमलं पाहिजे आणि तेच कमबॅक इथे होत असताना दिसत आहे आता बॅटिंग टीमचं. यावेळेला वरती विकेटने आला, अजून एक केला तोच प्रयत्न. लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे, अलॉंग दी कार्पेटने चेंडू चाललाय, थोडासा फंबल होतोय आणि तोपर्यंत 2 धावा. हा क्षेत्ररक्षक चांगला जॅगलर बनू शकतो. जॅगलिंग केलं त्याने, 1 2 3 4 5व्या प्रयत्नामध्ये थ्रो केला, परंतु तोपर्यंत 2 धावा इथे खात्यामध्ये ऍड झालेल्या आहेत. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 34 धावा. 7 बॉलमध्ये 22, 7 चेंडू आणि 22 धावांची आहे गरज. आपण नेहमीच म्हणतो 1 कॉल मॅटर सॉल्व, पण तो आता 1 बॉल मॅटर सॉल्व करायचा आहे. या बॉलवर जर षटकार आला तर सामन्यामध्ये ट्विस्ट येईल, तर 7 मध्ये 22 पाहिजेत, 7 द्यायचे. आम्ही 2 बॉलमध्ये 8 वर पोहोचलाय. त्याचा स्ट्राईक रेट आहे 400चा, पण दुसऱ्या बाजूने ऋषिकेशला त्याला 7 द्यायची असेल. यावेळेला बॉल चाललाय फ्लाय स्लिपला, फिल्डर आहे तिथे, मेल फक्त सिंगल. शेवटच्या बॉलवर येते 1 रन. एका धावेबरोबर षटकाची समाप्ती. 4 ओव्हर नंतर 35 धावा आहेत आता बनवायच्या असतील इथून पुढे जिंकण्यासाठी. 6 चेंडूमध्ये 21 धावा. क्रिकेटमध्ये कधीच भाकीत करता येत नाही, जिथे भाकीत फेल तो क्रिकेटचा खेळ. 6 मध्ये 21 बनवल्या जातील का, कारण सामना जिंकायचा आहे. जिंकले तर पुढच्या फेरीमध्ये जो संघ पराभूत होईल टाटा बाय बाय करावं लागेल. आज अंतिम दिवसामध्ये सुपर 8चा थरार इथे रंगलाय. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. सर्व आमचे बक्षीस दाते, सर्व आमचे स्पॉन्सर्स, पुरस्कर्ते, आपल्या सर्वांचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आपल्या सहकार्याने
सोहळा इथे उभारला गेला. क्रिकेटचा सोहळा भव्य टेनिस बॉल फुल पिच क्रिकेट स्पर्धा 13 डिसेंबर 2025 ला हा सोहळा सुरू झाला. आज 17 डिसेंबर 2025 अंतिम दिवस. आणि जसा मी उल्लेख केला होता, आज प्रत्येक जण हेच म्हणत असेल, याचसाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिवस गोड व्हावा. आज तो शेवटचा दिवस कोणत्या संघांसाठी गोड ठरणार, कोणते 4 संघ बक्षीस पात्र होतील, विजेते पदाच्या करंडकावर कोणता संघ नाव कोरेल, आमच्या कमेंट्री बॉक्सच्या अगदी उजव्या बाजूला ज्या ट्रॉफीज आहेत त्याच्यावर कोण नाव कोरणार, या सायकलवर कोण स्वार होणार, अनेक प्रश्नांची उत्तर आज तुम्हाला संध्याकाळच्या सत्रामध्ये मिळतील. त्यामुळे आवर्जून मैदानावर या स्पर्धेचा आनंद घ्या. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट क्रिकेट हा तुम्हा भारतीयांचा धर्म झालाय. आणि आज अनेक मान्यवर आपलं कामकाज, नोकरी, धंदा, व्यवसाय सांभाळून या स्पर्धेला भेट देत आहेत, आनंद घेत आहेत. आज सोहळा इथे उभारले. आमच्या आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीचं हे फळ. धाबा आहेत 35, 3 गडी बाद, 6 चेंडू, 21 धावांची आहे गरज. शेवटच्या षटकासाठी सौरभ गोळे. पहिलाच बॉल फुल टॉस होता, फ्लिक केलाय, वळवलाय आणि आता पाठवलाय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. वेलकम चौकार, 4 धावा. प्यार है हमको सिर्फ तुमसे प्यार है, हमको सिर्फ तुमसे प्यार है, हमको सिर्फ. पहिलाच बॉल लो फुल टॉस होता, त्याला वळवलाय डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या मधून बॉल काढला. 2 फिल्डरच्या मधून तो गॅप शोधलाय. आता समीकरण आहे, चेंडू शिल्लक आहेत 5 बॉल मध्ये 17 धाबा. अजून एक मोठा फटका अमितच्या बॅट मधून आला तर उलटफेर होईल. क्षेत्ररक्षणामध्ये आता बदल केलाय. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर हे पाहायला मिळते. फुल लेंथचा बॉल, ही लेंथ गरजेची होती. हार्ड लेंथला टाकलाय बॉल, एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि त्यामुळे यष्टीरक्षकाने कल्पकता दाखवली. तो बरोबरच पोहोचला नॉन स्ट्राइक एंडला, म्हणजे बॉलर एंडला तो पोहोचलाय, कारण त्याला माहित होतं इथे धाव घेतली जाईल. एकच धाव मिळते. 4 बॉल मध्ये 16. प्रत्येक चेंडूवर आता चौकार गरजेचा झालाय, परंतु तो मिळवला जाईल का? 2 फलंदाज चर्चा करतायत. दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय, परंतु आता 4 बॉल मध्ये 16 धावा. 40 वर पोहोचलाय धावफलक. 2 षटकार गरजेचे असतील आणि ती 2 षटकार ठोकायचे. ऋषिकेश 5 बॉल मध्ये 2 वर खेळतोय. आतापर्यंत त्याची बॅट थोडीशी नाराज आहे, बॅट बोललेली नाहीये. आता बॅटला बोलावं लागेल. 4 मध्ये 16, परंतु बॉलर संधी देईल का हा प्रश्न अनुत्तरित आहे. दुसऱ्या बाजूने आपण बघतोय सौरभ गोळे. आगीचे गोळे फेकावे तसाच बॉल मागचा होता, भन्नाट वेगाने टाकलाय, परंतु आता कनेक्शन जुळवावं लागेल. 4 मध्ये 16. पुढचा चेंडू पुन्हा तयार. बॉलर सौरभ, समोर आहे ऋषिकेश. चला फार वेग घेऊ नका. शॉट ऑफ गुडलिन, स्मॅश केलाय बॉल. फिल्डर आहे तिथे, पण तो त्याच्या डोक्यावरून जाईल असं वाटलं होतं. एकतर मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल, येस नो बेट आणि अखेर इथे बचावलाय. थोडीशी जोखीम, पण तो सिंगलच इथे घेतली. सिंगल पेक्षा जास्त काही मिळालेलं नाही. आता समीकरण आहे 3 चेंडू मध्ये बनवायचे 15 धावा. 3 चेंडू 15 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी पूर्ण करायचं आहे आता या बॅटिंग टीमला. अखिल कासार आंबोळी संघाला आता 3 मध्ये 15 धावा बनवायच्यात. परंतु रायझिंग स्टार पिरंगुटने मात्र ती संधी दिलेला नाहीये. वरती आला बॉल, शरीराचा वेध घेतला. या चेंडूने हाय हॅलो केलं. सकाळी नाश्ता केलाय का असा प्रश्न विचारला असेल, कारण शरीरावर आढळलाय. रन मिळणार नाहीये. रायझिंग स्टार इथे राईज होत आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक 15 धावांची आहे गरज, पण तो अखिल कासार आंबोळी संघ देखील चांगला लढला. सुपर 8 पर्यंतचा त्यांचा प्रवास चांगला राहिलाय. शेवटचे 2 चेंडू 15 धावा. सामना पूर्णपणे झुकलाय रायझिंग स्टारच्या दिशेने, परंतु अजूनही संपलेला नाहीये. 2 मोठे फटके खेळले. एखादी चूक झाली तर सामन्यामध्ये शिरकाव होऊ शकेल. यावेळेला प्रयत्न होता, परंतु कनेक्शन प्रॉमिसिंग नाहीये. एकच धावात घेतली. आता सामना झुकलाय रायझिंग स्टार पिरंगुटच्या देशाने, आणि आता इथून औपचारिकता पूर्ण केली जाईल. 55 धावा पहिल्या 5 षटकांमध्ये काढल्या गेल्या. 11च्या सरासरीने. त्यानंतर 56चं टार्गेट. गोलंदाजांनी अचूकता दाखवली. लाईन लेंथ, अचूक टप्पा, आणि त्यामुळे ते वर्चस्व येथे डॉमिनेट करत असताना निर्माण केलं गेलं. शेवटच्या बॉलवर जिंकण्यासाठी धावा बनवायचे 14 धावा. 1 बॉल
आणि आता मॅटर सॉल्व असंच म्हणत असतील रायझिंग स्टार पिरंगुट विजयाच्या उंबरठ्यावर आलेत. विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. एक पाऊल टाकायचं आहे सुपर 4 मध्ये जाण्यासाठी. सुपर 8 मधून म्हणजे सेमीफायनलचं तिकीट इथून मिळणार आहे आणि त्यासाठी हा सामना रंगलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवर फाईन खेळ आहे. फिक्स फिल्डर आहे तिकडे आणि ते मात्र पंचांचा इशारा. फलंदाज होतोय बाद. विकेट मिळाली 14 धाबांनी. हा सामना इकडे जिंकलाय रायझिंग स्टार पिरंगुट संघाने आणि आता सुपर 4चं तिकीट इथे निर्माण केलेलं आहे. निश्चित झालं म्हणजे सेमीफायनलचं तिकीट मिळालंय. रॉकी कासाराम संघ आपण देखील चांगले खेळात. हार्ड लक. या स्पर्धेचा प्रवास आपला चांगला राहिला पण तो आता या स्पर्धेतून बाहेर जावं लागतंय पण तो आपण चांगले खेळात. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. सामना इथे संपलाय. आणि या सामन्याचा सामनावीर ज्याने प्रभावी दमदार कामगिरी केली तो खेळाडू ठरणार आहे सामनावीर प्लेअर ऑफ द मॅच. तर या सामन्यामध्ये 13 बॉलमध्ये 23 धावा आणि 1 षटक 2 धावा 2 विकेट ज्या खेळाडूने घेतल्या तो खेळाडू मंगेश बलकवडे सामनावीर प्लेअर ऑफ द मॅच. अभिनंदन मंगेश आणि अभिनंदन टीम. चला मंगेश आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या आणि जसं सामन्याला सुरुवात होईल पुढच्या डावामध्ये या ऐकूया आणि जसं सामना सुरू होईल आमचे सुमित सर मावळभूषण महाराष्ट्रातील ख्यातनाम समालोचक त्यांचा आवाज आपण ऐकला. परंतु जशी सामन्याला सुरुवात होईल तुषार गभारे सर आपल्यासोबत असणार आहेत. याच विभागातील एक युवा प्रतिभावान आवाज त्यांना आपण ऐकूया. या तुषारजी आपल्या कमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत आहे. धन्यवाद. चला मंगेश बलकवडे आम्ही विनंती करतो आहोत आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. प्लेअर ऑफ द मॅच